हे राजांचा गनिमी कावा, शिवरायांचा 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 गनिमी कावा. हो हो री हो हो री हो. जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ही ऐक प्रार्थना, भक्तांची ही ऐक प्रार्थना, भक्तांची ही ऐक प्रार्थना. जय गजवदना गौरी नंदना. छत्रपती शिवाजी महाराज शिवसूर्य तेज, छत्रपती शिवाजी महाराज शिवसूर्य तेज स्थापन स्वराज्य, स्थापन स्वराज्य. धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो, धन्य धन्य शिवाजी हॅलो, जय शिवराय. मी अभिजित श्वेतचंद्र. आता मी माईक हातात घेतलेला आणि मी माझ्या फॅमिलीला म्हणजे बायकोला, मुलगा पण बोलेल काहीतरी, आई वडिलांना विचारणार आहे की त्यांना रणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाचा ट्रेलर बघून कसं वाटतंय. जस्ट जय शिवराय. जस्ट ट्रेलर पाहिला. सांगायला मला आवडेल की सगळेच भावना विवश झालेले आहेत की मला या रूपामध्ये बघून. त्यामुळे थोडा दडपण आहे त्यांच्या मनामध्ये, घालमेल आहे, डोळ्यात अश्रू आहेत, शब्द स्लर होतील, तर सामावून घ्या. जय शिवराय. जस्ट ट्रेलर पाहिला. अंगावर काटा आलाय आणि डोळ्यात अश्रू आहेत. थोडंसं फंबल येत आहेत त्यामुळेच. पण खरंच खूप मोठी जबाबदारी होती दिग्पाल दादाने अभिजितवर सोपवलेली आणि त्याने त्यासाठी प्रचंड मेहनतही घेतली आहे आणि त्या मेहनतीचं चीज होताना बघतेय मी, त्यामुळे प्रचंड अभिमान सुद्धा आहे. 30 जानेवारीला रणपती शिवराय संपूर्ण जगभरात चित्रपटगृहात रिलीज होतोय. तुम्ही सर्वांनी जाऊन तो नक्की पहा आणि भरभरून प्रेम द्या. ट्रेलर बघितल्यानंतर काय वाटतं ते सांग. मला वाटलं मला देव पावला म्हणून. महाराष्ट्राचा दैवत शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्याच्या भूमिकेमध्ये तू आहेस म्हणून मला देव पावल्या सगळं. आई, तुला काय वाटतंय. मला खूप छान, खूप छान. सगळे भावना विवश झालेल्या आहेत, पण मला असं वाटतं त्यांना खूप आवडलेला आहे ट्रेलर आणि त्यामुळे ते भावना विवश झालेले आहेत. सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना मी विनंती करेन की 30 जानेवारीला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय. आवर्जून नक्की बघा. नमस्कार, जय शिवराय. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा आमचा सिनेमा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात मी किसना या गुप्तहेराची भूमिका करतोय. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचा तो साथीदार आहे आणि खूप छान सिनेमा झालाय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय, तुम्ही जरूर पहा, तुम्हाला नक्की आवडेल. ट्रेलर बघून तुम्ही सिनेमाला याल याची मला खात्री आहे, कारण भव्यदिव्य असा हा सिनेमा झालाय. या सिनेमामध्ये सगळ्या प्रकारचा कॉन्टेंट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावर स्वारी केली, तर ती स्वारी का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर कळणार आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की आग्र्याहून सुटका झाली, तर ती सुटका नुसती नसून महाराज ठरवून स्वारी करायला गेले होते. त्यामुळे हा सिनेमा त्या अर्थाने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि मलाही खूप आनंद होतोय. शिवराज अष्टकाच्या या सिनेमाचा मी सुद्धा एक छोटासा भाग आहे, कारण शिवराज अष्टकाच्या पहिल्या सिनेमापासून मी या अष्टकामध्ये किसना हे पात्र साकारतो. त्यामुळे हा किसना साकारायला खरंच खूप मजा आली, तुम्हालाही आवडेल. नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. जय शिवराय सगळ्यांना. आत्ताच रणपती शिवराय स्वारी आग्रा हा श्री शिवराज अष्टकातल्या 6व्या चित्रपटाचा ट्रेलर लोकार्पण झालेला आहे आणि आत्तापर्यंत शिवराज अष्टकातल्या 5ही चित्रपटांना तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम दिलं त्या पद्धतीने हे प्रेम या चित्रपटालाही मिळेल. शिवसेवा ही अशीच पुढे महाराष्ट्राचरणी रुजू राहील असं मला वाटतं आणि त्याकरता मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की 30 जानेवारीला
जेव्हा हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल तेव्हा सगळ्या कुटुंबासमवेत आप्तेष्टांसमवेत या चित्रपटाला भेट द्या, या चित्रपटगृहाला भेट द्या आणि चित्रपट जरूर फक्त चित्रपटगृहातच पहा. ज्याचं कारण असं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर अनुभव म्हणून याची निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तो अनुभव तुम्हाला चित्रपटगृहातच जास्त चांगला घेता येईल. शिवछत्रपतींचा हा पराक्रम अनुभवायला 30 जानेवारीला तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या कुठल्याही तुम्हाला आवडत्या चित्रपटगृहात नक्की जा. जय शिवराय. नमस्कार, मी संदीप गायकवाड उर्फ रणपती शिवरायमध्ये शंभू सिंग हे कॅरेक्टर प्ले करतोय. नमस्कार, मी आशुतोष वाडेकर आणि रणपती शिवराय ह्या चित्रपटामध्ये मी गिरधारी लाल ही भूमिका साकारतो. रणपती शिवराय हे शिवराज अष्टकमधलं 6वं पुष्प आहे. दिग्पाल लांजेकरचं जे अष्टक आहे त्याच्यातलं 6वं आहे आणि मी किंवा हे आधीपासून त्याचा भाग आहेत अष्टकचा. मी आत्ताच जॉईन झालो आहे ह्या पुष्पापासून. याचा मला प्रचंड आनंद आहे आणि आत्ताच आम्ही ट्रेलर पाहिलेला आहे. अतिशय भव्य दिव्य झालेला आहे. तसाच तेवढाच आणि त्याच्यापेक्षाहून जास्त भव्य दिव्य आमचा चित्रपट झालेला आहे. सो सगळ्यांनी तो सहकुटुंब सहपरिवार जाऊन सिनेमा बघावा, महाराजांचा खरा इतिहास लोकांना कळावा आणि महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वतःचं आयुष्य घडवावं आणि आपण जे आहोत आत्ता, आपण जे दिवस बघतोय त्याचं कारण महाराज आहेत हे तुम्हाला कळेल, उमगेल आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य घडवावं. अगदी म्हणजे महाराजांचे जे विचार आहेत जे अष्टकातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्पाल सरांनी केलेला आहे, तर ते विचार आपल्याला पुढे न्यायचे, त्या विचारांना अनुसरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वागायचं आहे, हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. तर त्याच्यासाठी 30 तारखेला हा चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. आत्ता तुम्ही रणपती शिवराय स्वारी आग्रा हा ट्रेलर बघितला आणि ज्या जल्लोषामध्ये ट्रेलर लॉन्च झालेला आहे मला खरंच खूप आनंद होतोय. 30 जानेवारीला हा चित्रपट येतोय. यामध्ये मी औरंगजेबाची बहीण जहाआरा चं काम करते आहे. मुघल गटामधलं हे काम आहे आणि मला खरं सांगायला गेलं तर शिवराज अष्टकाचा भाग होता ना, खूप छान वाटतं. हे 6वं पुष्प आहे, 6वा चित्रपट आहे आणि हा चित्रपट लोकाग्रहास्तव आपण 30 जानेवारीला म्हणजे एक 2 आठवड्या आधीच हा रिलीज करतो आहोत आणि हा चित्रपट आता तुम्ही ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेलच की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याचीच मजा आहे. तेव्हा हा आनंद घेण्यासाठी आणि त्याच महिन्यामध्ये म्हणजे 30 जानेवारीनंतर आता फेब्रुवारीमध्ये शिवजयंती आहे. तेव्हा मला असं वाटतं पूर्ण आपलं ते जे वातावरण आहे ते जल्लोषात जाणार आहे आणि हा जल्लोष साजरा करण्यासाठी चित्रपटगृहामध्ये सगळ्यांनी एकत्र या आणि महाराजांचा गजर करा. नमस्कार, मी समीर धर्माधिकारी. आज आमचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे, पण लक्षात ठेवा 30 जानेवारी 2026ला आमचा चित्रपट सर्वत्र म्हणजे जगभर प्रदर्शित होतोय आणि हा स्पेशली थिएटरसाठी बनवलेला चित्रपट आहे. तुम्ही कृपा करून थिएटरमध्ये जाऊन बघा. जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. मी अजय पुरकर. आमचा चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा 30 जानेवारी 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होतो आहे. माझी सर्व रसिक श्रोत्यांना अगदी कळकळीची विनंती, प्रेमळ आग्रह आहे की हा चित्रपटगृहात जाऊनच बघा. आपण माझ्या भूमिकेवर म्हणजे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या भूमिकेवरती खूप प्रेम केलं. याही चित्रपटात मी तुम्हाला सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्याच भूमिकेत दिसणार आहे. पण हा रणसंग्राम जर तुम्हाला अनुभवायचा असेल, यातला थरार अनुभवायचा असेल, तर सर्व कुटुंबांनी तुमच्या लहान मोठ्या सगळ्यांना, तुमच्या लहान मोठ्या सर्व सभासदांना, तुमच्या परिवारातल्या सगळ्या लोकांना घेऊन थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा आणि हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा दिल्लीवरती जो काही आपला भगवा फडकला होता त्याचं उदाहरण म्हणजे रणपती शिवराय स्वारी आग्रा. जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. हर हर महादेव. रामकृष्ण हरी, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार, मी गायक संगीतकार अवधूत गांधी आळंदीकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेता दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले 5 चित्रपट आत्तापर्यंत आलेले आहेत
आणि आता 6वा चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा हा येत्या 30 जानेवारीला सर्वत्र संपूर्ण जगभर प्रदर्शित होतोय. माऊलींच्या कृपेनं, छत्रपती शिवरायांच्या कृपेनं, आई जगदंबेच्या कृपेनं, माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं, सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेनं या चित्रपटाचा संगीतकार म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचबरोबर एक छोटीशी माझा गेस्ट अपीअरन्स पण या चित्रपटात आहे. सुंदर गाणी या चित्रपटात मला गायला मिळालेली. त्यातलं महारुद्र शिवराय आणि सुंदरसं भारूड शिवरायांचा गनिमी कावा याला भरभरून प्रतिसाद सर्व मायबाप प्रेक्षकांनी दिलेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या स्वभाव विशेषातले अनेक गुण, महाराजांचे अनेक गुण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. सर्वांना विनम्र आवाहन करतो, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन, विशेष करून लहान मुलांना घेऊन जवळच्या चित्रपटगृहामध्ये रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट नक्की बघा. रामकृष्ण हरी, जय शिवराय. नमस्कार, मी नुपूर दैठणकर. आज आपण सगळेजण भेटलेलो आहोत रणपती शिवराय स्वारी आग्रा ह्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये आणि आत्ताच आम्ही ट्रेलर बघितलाय. खरं सांगते की मी ह्या चित्रपटाचा भाग असल्याचा मला अत्यंत अभिमान वाटतोय. स्वतःला मी खूप भाग्यवान समजतेय, कारण इतका सुंदर ट्रेलर झालेला आहे आणि सगळं चित्रपटाचे जिस्ट म्हणता येईल ना, ते सगळं आत्ता बघायला मिळालंय. काही क्षणांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि खरोखर या सगळ्याचं श्रेय आमचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर यांना जातं. कारण त्यांनी डोळ्यासमोर हे कुठेतरी एक त्यांचं विजन आहे, मी म्हणेन की त्यांनी हे पूर्ण अष्टकाचा भार पेललेला आहे आणि आता हे 6वं पुष्प तुमच्यासमोर येणार आहे. येत्या 30 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय आणि मला खूप छान वाटतंय, कारण मला महाराणी सोयराबाईंचा ची भूमिका साकारता आलेली आहे या चित्रपटामध्ये. सुभेदार चित्रपटापासून मी ह्या शिवराज अष्टकाचा भाग आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा मला कळलं की महाराजांची भूमिका माझा खूप चांगला मित्र अभिजित श्वेतचंद्र करतोय, तेव्हा खूप छान वाटलं. तर तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा येत्या 30 जानेवारीला हा चित्रपट. धन्यवाद.